इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी विविध सरकारी ॲपमधून आणि विविध टी व्ही चॅनल्स आणि विविध वर्तमानपत्रामधून बातम्यांमध्ये पाहतो की जे सरकारी कर्मचारी आयत्या वेळी उपयोगाला येतात, निवडणुका असो, CET एक्झाम असो, निवडणुका असो, CET एक्झाम असो की जनगणना असो, अशा सर्व प्रसंगी ज्या लोकांचा उपयोग होतो ते शिक्षक लोक या शिक्षकांच्या मुळाशी सरकारी नोकरदार ज्यांचा सरकारला भरपूर फायदा होतो निवडणुका दरम्यान, CET परीक्षा दरम्यान, जनगणना दरम्यान आणि निवडणुकीमध्ये अजून कोणते नेमतात ते दारोदारी फिरणारे, मतदान यादीसाठी नोंदी करणाऱ्या या शिक्षकांना मुळाशी सरकार उठलेलं आहे, राज्य सरकार उठलेलं आहे. शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे नाशिक यांचं शिक्षण किती आहे ते मला माहीत नाही आहे. शिक्षण मंत्री नाशिकचे दादासाहेब भुसे यांचं स्वतःचं शिक्षण किती आहे माहीत नाही, परंतु मला म्हणायचं आहे की या टीचर्स लोकांना TET टीचर्स अंडर ट्रेनिंग्स एक्झाम देणं बंधनकारक केलेलं आहे. TET एक्झाम्स देणं बंधनकारक केलेलं आहे. जसं CET असते, जसं MPSC असते, जसं IAS असतं, तसं टीचर लोकांसाठी TET हे एक्झाम त्यांचं प्रमाणपत्र करण्यासाठी अत्यावश्यक आहे, तरच त्यांना सरकारी नोकऱ्या टिकून ठेवता येतील असं सरकारचं सुचवत आहे. आणि ह्या अनुषंगिकमध्ये टीचर्स लोकांचं भलं मोठं आंदोलन झालं की TET एक्झाम्स रद्द करा, TET एक्झाम रद्द करा. करायला पाहिजे TET एक्झाम्स रद्द. आता मी सांगतो, नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या, राज्यसभा निवडणुका झाल्या, नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या. ह्या ज्या निवडणुका करताना ज्या काही गडबड घोटाळे झाले, खोटं मतदान करून, दुबार मतदान नोंदणी करून, EVM हॅकिंग करून, टक्केवारी वाढून हे सरकारमध्ये बसलेले मंत्री या स्वतः आत्मपरीक्षण करावं. या सर्व मंत्र्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. इव्हन मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची घटना पाहिजे. घटनेमध्ये असं तरतूदच नाही आहे की उपमुख्यमंत्रीपद असावं, फक्त एकच मुख्यमंत्रीपद असावं लोकशाहीने. तर विधान परिषदेला विरोधी पक्ष नेता नाही आहे आणि तो निवडणूक झाल्यापासून आता वर्ष व्हायला येईल, तो सरकारने, राज्य शासनाने निवडलेला नाही आहे विरोधी पक्षनेता. कारण त्यांची मतसंख्यानं आमदार जी त्यांना गणित संख्या आहे विरोधी पक्षनेते ती पूर्तता करत नाही आहे, म्हणून ते विधानसभा विरोधी पक्षनेतेपद, विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद अजून नियुक्त करत नाही आहे. जर विरोधी पक्षनेतेपद लोकशाहीच्या घटनेच्या तरतुदीनुसार जर नियुक्त होऊ शकत नसेल, तर घटनेच्या तरतुदीमध्ये उपमुख्यमंत्रीपद हे घटनेमध्ये तरतूद नाही आहे, उपमुख्यमंत्रीमध्ये घटनेमध्ये तरतूद नाही आहे. तर अशा प्रकारे खोटे मतदान मिळून EVM हॅक करून टक्केवारी येणारे मंत्री महोदय स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, तर तुमचं स्वतःचं शिक्षण किती आहे
आणि तुम्हाला विविध परीक्षा द्यायला तुम्हाला का नाही कंपल्शन आहे? तुम्हाला पण अशाच प्रकारच्या CET, TET, MPSC, IAS एक्झाम द्यायला पाहिजेत. तुम्ही जनतेतून आलेले लोकशाहीचे लोकप्रतिनिधी आहात आणि लोकशाहीचे लोकप्रतिनिधी झाले, मंत्री झाले म्हणून कुठल्याही गोष्टी सरकारने लादू नयेत. पूर्वीच्या काळी पण लोकनेते होते, मंत्री होते, खासदार होते, आमदार होते, पण असं कुठं सरकारी नोकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा दबाव, कुठल्याही प्रकारच्या परीक्षा या लादल्या जायच्या नाही. जे सेवेत घटनेनुसार आहेत त्यानुसार त्यांना ज्या प्राप्त नोकऱ्या आहेत, अनुभवानुसार त्यांना पदोन्नत्या द्यायला जायच्या. परंतु आज स्वतःला सिद्ध करण्यासाठी CET एक्झाम, TET एक्झाम, MPSC अशा प्रकारचे एक्झाम देणं सरकारने कंपल्सरी केलं आहे. एवढंच मी सांगतो की शेवटला सरकारला इशारा आहे की महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना युनियन हे आमच्या या कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.